पूछो जिसके मुंह में लगाम है, उस घोड़े से पूछो जिसके मुंह में लगाम है। आज संपूर्ण वेदांचा हा जो प्रवास आहे, वेदांचा प्रवास आहे, खऱ्या अर्थानं जखमांचा प्रवास आहे। आणि आज प्राचार्य डॉक्टर गोविंद गायकी संमेलनाध्यक्षच्या रूपाने बघत असताना मला होणारा अतीव आनंद। राजेंद्र काळे साहेबांनी सांगितलं की त्यांच्यावरची पोस्ट मी फेसबुकवर लिहिली, ती पोस्ट सर्व वर्तमानपत्रांनी लेखाच्या रूपामध्ये ती उद्धृत केली। मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्यानं चांदगड आणि मैलगडच्या पायथ्याशी पुढे चालले, आदिवासींवर मिसळत असताना बालपणी ती आदिवासींची संपूर्ण संस्कृती त्याच्या अंतःकरणामध्ये झिरपत गेली, त्यांच्यासोबत गाणी म्हणली। परंतु हा संपूर्ण प्रवास, या संपूर्ण प्रवासाची जाणीव जर मनामध्ये ठेवून आणि मनामध्ये ठेवत असताना आज स्थिर स्थावर वळणावर देखील त्याची आदिवासी चळवळ आधारित आहे। या स्थिर स्थावर वळणावर देखील त्या काळातल्या ज्या आठवणी आहेत तो गोविंदच्या अंतःकरणामध्ये फुललेला आहे। खरं म्हणजे त्याला धन्यवाद वाकडे सरांना द्यावे। जात असताना त्या ठिकाणी मैलगडाच्या पायथ्याशी यायचे। खरं त्याचा की त्यांना ज्या पद्धतीनं ते शाळेला दांडी मारायचे आणि त्या मैलगडाच्या आणि चांदगडाच्या पायथ्याशी झोपायचे, जेव्हा त्याच्या नशा उतरायचा तेव्हा त्यांना भूक लागायची आणि भूक लागल्यानंतर ही आदिवासी मुलं चालणारी एकत्रित ज्यावेळेस जेवायची त्यावेळेस वाकडे सर तिथं यायचे आणि त्यांच्यामध्ये जेवायला बसायचे। याचा बदला म्हणून त्यांना हे शिकवायचे। आणि गोविंद गायकी सरांना खऱ्या अर्थानं चौथीमध्ये डायरेक्ट पहिली नाही, दुसरी नाही, तिसरी नाही, चौथीमध्ये प्रवेश वाकडे सरांनी दिला। अक्षरांची जी पाळंमुळं आहे ते रुजवण्याचं काम त्या एका शिक्षकाने केलं आणि त्या शिक्षकांमुळे हा जो रस्ता प्रशस्त झाला